मंडळी, श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण देशभरात उत्साहानं साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्रीकृष्णाला आवडणारा खास गोपाळकाला हा प्रसाद सर्वजण आवडीने खातात. गोपाळकाला तयार करताना पोहे, साळीच्या आणि ज्वारीच्या लाह्या, ओलं खोबरं, डाळी, शेंगदाणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दूध आणि दही वापरले जातं. पण या प्रसादाचं फक्त धार्मिकच महत्त्व नाहीये, तर यामागे आरोग्यदायी फायदे सुद्धा दडलेले आहेत. या प्रसादात न्यूट्रिशनच्या हिशोबाने म्हणजेच पौष्टिक घटक भरपूर असल्यानं प्रोटीनयुक्त असा हा प्रसाद बनतो. या प्रसादासाठी जे महत्त्वपूर्ण इन्ग्रेडियंट वापरले जातात ते म्हणजे पोहे आणि दही. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की दही हे आपल्या पचनासाठी खूप फायदेशीर आहे, ज्यालाच आपण प्रोबायोटिक असं म्हणतो. म्हणून पचनशक्ती वाढवण्यासाठी दह्याचा प्रचंड फायदा होतो. पोहे सुद्धा हलके असल्यानं पचायला सोपे आणि सकाळच्या किंवा उपवासानंतरच्या जेवणासाठी हे उत्तम मानले जातात. यामध्ये लोह असतं जे आपल्या रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी टिकवून ठेवतं. साळीच्या लाह्या आणि ज्वारीच्या लाह्या हे दोन्ही पदार्थ फायबरयुक्त आहेत. या फायबरमुळे आपलं पचन सुधारतं, बद्धकोष्ठतेचा त्रास हा कमी होतो आणि दिवसभर पोट हलकं वाटतं. आणि ज्वारीच्या लाह्यांमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट असतात जे हृदयाचं आरोग्य सुद्धा चांगलं ठेवतात. प्रसादात ओलं खोबरं हे आपण वापरतो, हा चांगल्या फॅट्सचा स्रोत आहे. यात मीडियम चेन ट्रायग्लिसराइड्स असतात जे मेंदूला जलद ऊर्जा पुरवतात आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. खोबरं आपल्या त्वचेला आणि केसांना सुद्धा पोषण देतं. ज्या डाळी आपण यात वापरतो म्हणजेच मूग डाळ, हरभरा डाळ, या प्रोटीन, लोह आणि बी विटॅमिन्सने भरलेल्या असतात. डाळींमुळे स्नायू आपले मजबूत होतात आणि रक्तातील साखरेचं प्रमाण सुद्धा कंट्रोलमध्ये राहतं. ऋतूनुसार विचार केला तर जन्माष्टमीचा काळ हा पावसाळ्याच्या शेवटाचा असतो. या काळात आपली पचनशक्ती थोडी कमी झालेली असते आणि दमट हवेमुळे जड पदार्थ पचायला वेळ लागतो. म्हणूनच या सणात हलके, पचायला सोपे पण पौष्टिक घटक असलेला गोपाळकाला खाण्याची परंपरा अजूनही मानली जाते. हा प्रसाद फक्त धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर एक संपूर्ण पोषण मूल्य असलेला संतुलित आहार म्हणून प्रत्येकानं आवर्जून खावा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लोकमत सखीला फॉलो करायला विसरू नका.